जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सकल भुवनमध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. श्रोते हो, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा. संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो, त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 30 मार्च. ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास. नीतिधर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण. ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती. कृतीवर मनुष्याची परीक्षा, जैसी वासावर पदार्थाची परीक्षा. कोणाचा न करावा घात, ऐसे वागावे जगात. आपले आपण करून घ्यावे हित, त्यालाच म्हणतात संभावित. न कधी व्हावे आपण निराश, व्यवहार हात देईल खास. व्यवहारातील करावा प्रयत्न, प्रपंचात न पडू द्यावे न्यून. रोगाची भीती न ठेवावी चित्ती, रोगाला उपचार करावे जरी बहुत, तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त. आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान, परी न व्हावे त्यांचे अधीन. सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने. आपलेपणा ठेवला जेथे, प्रेम लागत असे तेथे. ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले, तेथे समाधानाचे मान कमी झाले. मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले. सुखाने नांदावे नवरा बायकोंनी, राम आणावा ध्यानी. दोघांनी राहावे प्रेमाने, सदा वागावे आनंदाने. एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे, काळजी वाटेल असे न वागावे. घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे, पण ते नसावे जन्माचे. तेवढ्या पुरते असावे साचे. एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गांनी सर्वांनी वागावे. आचरण शुद्ध असावे. एक पत्नी व्रत सांभाळावे. प्राण गेला तरी परद्वार करू नये. कोणतेही व्यसन करू नये. नीच संगत धरू नये. भलते काम करू नये. गृहच्छिद्र कोणास सांगू नये. आपला बोज आपण घालवू नये. विश्वासघात कोणाचा करू नये. परदुःखे हसू नये. देह दुःखे त्रासू नये. केला उपकार बोलू नये. मुलाबाळास सांभाळून राहावे. प्रपंचात कधी उदास न व्हावे. प्रेमाने वागावे सर्वांशी. सुख राहे निस्वार्थापाशी. आई वडिलांची आज्ञा पाळावी.
चांगल्याची संगत धरावी, अभ्यासात लक्ष ठेवून राहावे, भगवंताचे नामस्मरण करावे. नामा परते न माना दुजे साधन, जैसे पतिव्रते सपती प्रमाण. नामा परते न मानावे सत्य, ज्याने राम होईल अंकित. हेच साधू संतांचे बोल, कोणीही न मानावे फोल. आजचे बोधवचन. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीता कांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. नामात रंगुनी व्यवहारी, सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आळस भयद्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसू न करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा, नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा, मी पण जाळोन या जगी वागा. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. रघुरायाला तहान प्रेमाची, रामरायाला तहान प्रेमाची. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीता कांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्रीराम समर्थ.